शांते, अरे शांते, हा. अंघोळीला पाणी तापलंय काय? होय, तापलाय तापलाय. तुमची चांबडी कोंबडी सारखी सोलून येईल एवढा तापलाय. बायको म्हणायची का उदसा काय सांगायची पद्धत? अनिल, उठ रे, उठ. जरा पीठ पावसाचा चिखल. काय नको, काय नको, काय नको. हा? रोजचा उशीर करतो, मास्तर ओरडतात. बरं वाटतं काय का? याला याला पाहिजे. ओ इजा इजा, काय रे वा निघाला? हा काय निघतोय? हो गाडी मागाशीच ना रे गाडी. माझा बाप आहे ना, माझी एक पण गोष्ट ऐकत नाही. बाबा जवळ मला सायकल घेऊन देत नाही तोवर मी शाळेत चालतच जाणार. बाबा अरे पायाखाली बघ रे, नीट जा. त्याला कानात काय फुटफुटला तर मला कळलं ना, माझ्या कानात दड बसलेले. मना ऐकाय येत आहे काय? तुम्ही कधी आलो अण्णा? वाटत ना का आला ही आजकालची दुनियाच उलटी झाली. इथे काय काय बोलणार नाही. इजा कधीकडे गेला? हाय काय निघतायत? बोल काय कधी तुला साथ तवर देता? बसा अण्णा, चाय आणि बिस्कुट आणता. पिटरली मरू दे तुझे चाय आणि बिस्किट. त्याला दाडा काय चावावताय म्हणा, चावावताय काय ते पण दाडा पोकरला त्या काय वाज डांबर असली त्या आणव म्हणजे लिपून तरी टाकता. अण्णा, इजा दादा लयच दुखतात काय? नाही तर काय 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 दुखणं काय करू. तुमच्या चष्म्याचा नंबर पण वाढलाय. हॉस्पिटलला गेलो होतो काय? त्याला सगळंच वाढलाय. आता काय करू, मरू दे हॉस्पिटल. बरोबर ते कसं? त्याला हॉस्पिटलात मागच्या टायमाला गेला 3 सांगा झाल्या. तर एका जागेवर काय जा, तिथे जा तिथे जा तिथे जा. त्याला डॉक्टरांनी माझ्या ढोपराने चालवताय, ढोपराने चालवताय काय. हं. त्याला त्याचं नाव काढू नको हॉस्पिटल असं. अण्णा, असं सकाळच वाईट बोलू नका. होणाऱ्या गोष्टी काय थांबतात आहे काय? या तुला सांगता काय तर दुखणं नाही जास्ती म्हणा. बरं. माझं खरं दुखणं आहे ते हिशोब पण वाढीचे आहे ना, वाढीचे जे 2 तुकडे झालेत ना, हो. तर खरं माझं दुखणं आहे. त्याच्यानं झोप लागत नाही, झोप. बरं अण्णा, तुम्ही बोलताय तर बरोबर आहे. संध्याकाळी जनार्दन तात्यांना घेऊन बोलूया आपण या विषयावर. हा, चाल मला आता कामावर जायचं आहे. जा, आता वेळ होतोय. जा. शांते, डवाण, डाटाना जरा वाईट तिथे राटणावर तांदूळ आल्याशे बघ. बघता बघता येतो. अण्णा, या विषयावर बोलू आपण. चालेल चौखट जावा. अण्णा, तांदळाची पेस्ट तरी टाकता, ती तरी प्याल काय? अगं माय लेकीसारखे माया करतेस गे लेकीसारखी. तुझी सारखी माणसं आहेत म्हणून दुनिया चालली आहे. अण्णा, असं बोलू नका. त्या वाडीत अशीच लोभी माणसा होती गे. आता फिरण्याची मोकार आहे. कोणाकडे माझ्या उट्या नाही, काय नाही. कोण कोणाकडे बोलत नाही, काय नाही. तुम्ही येत आहो तर आम्हाला बरं वाटतं. माझं डोलं मिठ बऱ्या की वाडीची एकी झाली पाहिजे. तोपर्यंत मी काहीतरी प्रयत्न करीन.
हा माझा जुना चष्मा याची काच बसवायला जवळजवळ 600 रुपये घेतला. 600. 600 आता त्या चष्म्याचे 600 म्हणताय. बाजारात काय वस्तू किती महाग झाल्या अण्णा तुम्हाला माहिती आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे, लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालं आहे. नाही तर बघ. अशी या लोकांनी आताच्या उमेदवारांनी परिस्थिती करून टाकलेली आहे. एवढी महागाई केली आहे. अहो, पुढारी निवडून दिलो आहे ना, ते निवडणुकीचा हा परिणाम. बरोबर तेव्हा बोलायचं कोणाला? बरोबर. जे असेल किंमत ती द्यायला पाहिजे. तुम्हाला 600 काय 1500 पण द्यावं लागतील, कारण शेवटी काय तो आपल्याला गरज आहे ना. ते ना बागा. ना बरोबर, गरज आपल्याला आहे. हो. हो अण्णा, काय परिस्थिती आहे ना, नकोस आता झालं. आता जगणं मुश्किल झालंय लोकांचं. आज वस्तुस्थिती अशी आहे, एखाद्या माणसाला पैरा बोलवला तर त्याची मजुरी किती अण्णा झाली. सकाराम अण्णा, हो सकाराम अण्णा, मग तो सकाराम तरी अण्णा. काय करणार. तांबर तर मरू दे इलेक्शन हो तुमचं. सकाराम अण्णा. आज कोण घालतो? हो तुमचा विजया. विजया. हा सकाराम अण्णा, काय रे? रेशनवर तांदूळ आलाय. हा मग मी तांदूळ आणून दिला असते, पण अंगठा दिल्याशिवाय रेशन देत नाही. अंगठा कोणाचा? माझा लागेल. तर कुणाचा? महागे. काय बोलताव काय अण्णा, सांगा आता तुम्ही. अण्णा, हा आज अंगठा विजयाला देऊन नाही चालेल, तुम्हाला हा, स्वतः मग. जावं लागेल. होय काय? मग मग तुम्ही तिथे तिथे मारला. अंगठा दिल्याशिवाय तुम्हाला रेशन मिळणार नाही. नाही. तो अंगठा काय कापून द्यायचा आहे? अहो, त्या शाईवर घासायचा आणि तिथं टेकवायचा. घासाचा म्हणजे किती घासाचा? साला जायपर्यंत घासायचा. साला जाताना घासायचं, कसाही घासा, तो घातला पाहिजे शाईला. हो अण्णा, कुणाला आता सांगाले? कोण आपलं ऐकणार आहे काय कोण? गडलं पहिले हारी दुनिया नाही रे. आता काय 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 तरा काढली नाही ना. होय. सगळं वाटोलं लावलं नाही. कुठेही वाटोलं. गेलेत अण्णा तर तुमचं आधार कार्ड मागतात, आधार कार्ड द्या. तुमचं पॅन कार्ड मागतात. कुठेही जा, त्या आधार कार्डावर तुम्हाला कुठली वस्तू घ्यायची तर आधार कार्ड. हे तो विजा सगळं बरोबर सांगतोय. त्या विजाला काय सांगितलं तुम्ही रेशनांना? पण त्याला सांगितलं म्हटलं जाऊन तांदूळ आले सगळे. त्याला मिळणार आहे. बाबा, हो. मला सायकल पाहिजे. हो. शाळा पण लांब आहे आणि एसटी पण वेळेवर येत नाही. उशीर झाला की सर ओरडतात. मला सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे हो हो अनिल, माझी कमाई आहे 1 रुपया आणि खर्च होतोय 2 रुपये. शांते, सांग त्याला कशी भर करायची. हां, तुझी अडचण कळते रे मला, पण करू काय? तुला सायकल घेऊया, पण आता लगेच नाही मिळणार बघ, थोडा वेळ लागेल. हे असं झालं, तोंडात नाही दात आणि लोखंडाचे चणे खायला धावायचे. या तू गप ग. माझ्या शाळेतील मुलं पण बोलतात की तुझा बापले कंजूस आहे. अनिल, काय झालंय? सबुरीनं सांग तरी. त्या दिवशी शाळेत अन्या, ती सायकल कधी येणार? की स्वप्नातच सायकल फिरवतोस? टायर फुटला ना, लय मोठा आवाज येतो स्वप्नात. ए, त्या भंगार सायकलचा काय तोरा दाखवतोस? माझी सायकल आहे ना, का बघतच राहाल. थेट पण थेट करकरीतच. येईल तेव्हा सांग. तो बाप पण चालत फिरतो आणि तू पण चालतच राहणार. ए चल रे, आला मोठा बोल बच्चननी स्वतःला समजतो ऋतिक रोशन. अरे तुझ्या दोस्ताचा काय मी घोडं मारलाय? घरी आलं की तुझ्या आईच माझ्या नावाने बोलते. कामावर गेलो की मला किटकिट करतो. आणि आता तुझे दोस्त पण. माझी आता अवस्था अळली गाय आणि फटके काय अशी झाले बघ. ते काय मला माहित नाही. मी शाळेत जाणार नाही. ती मुलं नापास होतात तरी त्यांच्या बापांनी त्यांना सायकल घेऊन दिल्यात. आणि मी हुशार असून पण मला माझ्या मनासारखी एक पण गोष्ट मिळत नाही. बाबा तुमच्याकडे मजुरच येतो. मुस्काट फोडीन. बापाशी हुज्जत घालतोस काय? त्या डोक्यात खूल घालून घेतला सायकलचा. ये बेटा ये. देखा, तुला सायकल घेऊन देतो, पण त्या पोरांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. आम्ही गॉड करू दिवस ढकललेले आहेत. पोट भरण्यासाठी दाताचं पाणी करून गिळलं आहे. आमच्या फाटक्या नशिबासाठी पुढं जाऊन तूच आमचं पांघरून होणार आहेस. म्हणून लेका, शाळा शिकायची, मोठा साहेब व्हायचंय ना तुला. मग मी मरायला मोकळा. आओ, रात्रीचं हे काय बोलता?
त्याला काय ती सायकल घ्यायची ती घेऊन द्या, पण याचा पुढचा शेंडा मारू नका. मला पण आपल्या साहेबाच्या गाडीतनं फिरायचं आहे. बाबा तुम्ही खरं बोलताय ना? खरोखर मला सायकल घेऊन देणार? अरे होईल का, देणार म्हणजे देणार. चला आता, तुमचं सायकल पुराण झालं असेल तर जेवायला बसू. मला घरातलं सगळं आवरून उद्या गावकीला पण जायचं आहे. चल. तिच्या म्हणाला होता अण्णानं येऊन जा. त्याला माझा पण जीव राहत नाही. गे पहिले आता सुधार नाही. इजा म्हातारा पडला पोरानो, म्हातारा पडला. आय 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 जल्ली माझी शेपणार रे टाकली. सावकाश सावकाश अरे माझं- सावकाश पडलं. सावकाश सावकाश. इकडे येत होत माझी झपाटी गेली रे माझी. होय का? सावकाश देवा खुर्ची घ्या. जल्ला सावकाश सावकाश सावकाश. चला, थंडीचे दिवस आहेत. थंडी जल्ली थंडी उडाली माझी थंडी. जल्ला थंडी उडाली. सावकाश आहे ना. सगळं फसफसलं बघ. डॉक्टरांकडे जायचंय. गाडी वगैरे बिंदा गाडी बघायची. बसा सावकाश बसा. सकाळ सावकाश ते लागलं ना रे. सावकाश सावकाश. अण्णा काळजी करू नका. काय काळजी करू नका. ते जरा वाईट फसफसला तिथं हलर आणि तुरटी लाव. डॉक्टरकडे काय जायला हवंय. देवा अण्णा आहे ना डॉक्टरच्या सुईला लय घाबरतो. आज आहे ना 4-5 सलाईन टोचून आणायच्याच काय. त्या सलाईन ठोकण्यापेक्षा मसनं उठतात ना, मसनं उठतात. अरे मी ज्याला भावकीची बैठक लावायला सांगायला गेला तिथं मी पडला. तुम्हाला काय सांगू, माझ्या काळजाला काय घरं पडतात आहे ते. अरे आज भावकीची फूट पडलाय ना, ती तरुण पोरांना तुम्हाला दिसत नाही. तुमचं डोलं गेलेलं आहे. पण माझी झाय झालते झाय. तुम्हाला दिसत नाही. त्याला मी काय करू. अण्णा काळजी करू नका. 8 दिवसाच्या आतमध्ये मीटिंग लावून टाकतो. आणि हा विषय तडजोडी मिटवून टाकू. अण्णा तोपर्यंत थांबाल ना? अतिघाई संकटात नाही. वाहनन बघितलं, वाहनन मारे ना, वाहनन. हो अण्णा, तुम्हीच म्हणता ना भांडणं मिटवायची आणि तुम्हीच मारामारीला पुढं. अरे पोरानो, अण्णाची मस्करी करण्यापेक्षा आधी उचला ना डॉक्टरच्याकडे न्या. देवा तू गाड्यांचा अण्णा ये. चल उचला. अरे ए बाय नको ये नको ये. अरे नेटा खोली रे. सावकाश. चला अरे मला नको ये बा नो ये. चला चला. काय 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 करता काय. चला अण्णा. काय अरे नको म्हणता तरी तुम्ही दवाखान्यातच नेता. तर बाबा नको ये बाबा. अरे नको नको सांगता तरी पण तुम्ही ऐकत नाही रे. तिथलं याप काय ते माझं मना माहिती आहे. मला तिथं नेऊन कुठं टाकणार आहो. अरे नको म्हणता तरी ये माझी ढ्यांगा भाकली बघ. काय कर काय गुलाम करतात काय. अरे तुम्हाला सांगता नेऊ नको तरी बरं. चला चला तुम्ही. मला इथं बरं वाटत सगळं. चला तुम्ही. सर चला. काय सांभाळून आता. बस. शांते, काय करूया ग? अनिल सायकलीसाठी हक्कावल्यानं बसलाय. अहो पोराची जात आहे. मागल आणि गप बसल. तुम्ही उगा टेन्शन घेऊ नका. तुला आठवतंय ना, पहिल्या मुलाच्या वेळेला जर वेळेवर दवाखान्यात गेलेलो असतो ना तर वाचला असता ग. आज अनिलपेक्षा मोठा असता. होय आठवतंय ना. त्यावेळेला पण आपली परिस्थिती तशीच. त्यावेळेला पण पैशाची अडचण आणि आता पण. दिवस गेले पण वेळ अजून तशीच. पोरलंय हुशार आहे बघ, पण त्याचे हौसमौज काय पुरवता येत नाही. बाप म्हणायची पण लाज वाटते बघ. पोरला सायकलसाठी हट्ट धरून बसलाय. आज जर त्याचा शब्द पाळला नाही ना
तर उद्या पुढे तो विश्वास ठेवणार नाही आपल्यावर. होय, खरं बोलताय. आता तर त्याचं खाण्यापिण्यावर पण लक्ष नाही हो. एवढ्या एवढ्यात पाडा असतो पण आज खैलीकडे गेलेलं काय माहिती. हा कोण इजा का काय? ये इजा काय रे काय मंगादंड साथ करताय, साथ देत नाही. कुठल्या विचारात आहे कुठल्या? नाही हो अण्णा, आपलं घरचंच. आज 2-3 दिवस बघताय तू पण माझ्याकडे आलेलं नाहीस, मी पण तुझ्याकडे आलेलं नाही हो नाही. अण्णा. हं? तो काय भानगड काय केली वा? मी एकीचं टुनटुन लावता म्हणून लांब लांब पडतोस का काय? नाही हो अण्णा, तुम्ही कुठचा पण विषय भावकीकडे नेताय. माझं पण वैयक्तिक काम असेल ना. काय रे बा, काय सांगण्यासारखं आहे काय? नाही हो अण्णा, अनिलला सायकल पाहिजे म्हणून सारखं तुंतुण वाजवतोय. 2 आठवडे घरचं वातावरण बिघडलंय. अरे काय झालं पोरग्यात सायकल मागितलं आणि ते? काय सांगताव काय अण्णा, सायकल घेऊन देस म्हणून 7-8 हजार आणू कुठून? या महागाईनं अजगरासारखं गिळलंय लोकांना. अरे काय म्हणतोस काय? परवा रामचंद्रच्या टी व्हीला बातम्या सांगितल्या की चंद्रावर विमान सोडलं ना त्याला 400 रुपये खर्च आला आणि तुझ्या सायकलला 7-8 हजार रुपये खर्च आहे. काय बोलतोस काय? ते खायल्यातलं काय तेच चुकतं आहे गणित तुझे. काय बोलताव काय अण्णा, लोक आपले अंतरून पाहून पाय पसरतात. मला जी मजूर भेटते ते लोकांचं देणं, त्यात घरचं काय बघायला लागतं. सगळ्यांचंच कोळसं करताव तुम्ही अण्णा. बघता वेगने सांगताव दुसरंच. कितीचं सांगितलं डॉक्टरकडे जा म्हणून? हो तर चंद्रयान पाठवलीन, त्याला 400 रुपये खर्च आला नव्हे, 400 कोटी आला. हे पण परवा मला अनिलने सांगितलं. बरोबर. आपला हातावरचं पोट, मजुरी येते ती पाण्यात माती वाहून जाते, तशी आपली परिस्थिती. आणि काय बोलताव काय? तू काय पर कर, तुला पोरगा लय हुशार आहे. माझा पण पोरगा हुशार होता, चांगला शिकवला, चांगली नोकरी लावली, लग्न केलं. पण बायको पुढं काय चालत नाही. बायकोचा बैल झाला बैल. काय सांगायचं तुला. पण तुझा पोरगा वेगळा आहे. त्याला चांगला शिकव, फार फार कर्ज काढ आणि नवीन सायकल घेऊन देस. का म्हणलं? पण त्याचं मन मारू नको म्हटलं. ठेव गाठीस आणि भरीसभर घाल. अण्णा तू घे, माझीकडनं घे तू. हे बरं वाटत नाही ही अण्णा. जोड करणं उद्या सकाळी सायकल आण त्याला. अरे अनिल, पण माझ्या नातवा हा राय. चल तू कामावर चाललाच आहे ना? होय होय. मला पण सोबत होईल, मी पण रासनावर चला. चालला. आहे बघितलंस, बाबाने आज पण सायकल आणली. अरे अनिल, अनिल झोपला काय? कुठला झोपतोय? ना खाण्यापिण्यावर लक्ष, ना अभ्यासावर लक्ष. सायकलचं एकच गाणं लावून बसलाय. आजारी पडायची भीती वाटते हो. आता मी तरी काय करू? सगळे खटाटप करून झाले, आता एकच आशा उरले बघ. आपल्या पोराची हौस पुरी करू.
ओ राकेश भाऊ, अरे वा, अहो बुधवारी विजेत्याच्या घरी भावकीची बैठक आहे. अध्यक्षांनी सांगितलं ना कुठल्याच सभासदान गैरहजर राहायचं नाही. 4 दिवस आधी वर्दी. हो, मी पण 2 दिवस बाहेर कामाला जाणार आहे, त्यामुळे सांगायला जमणार नाही. हे बरोबर आहे तुझं, म्हणजे आम्हाला सांगायचं गैरहजर राहायचं नाही आणि तू घरी झोपा काढ. हो, आम्हाला पण कामं असतात. आम्ही काय कोणासारखी ढोंगा करीत नाही. चला येतो मी. मला पण अशोक आप्पाच्या घरी बैठकीची वर्दी सांगायची आहे. अरे अरे पण बाबा एक चहा तरी घेऊन जा. राहू दे तुमची चाय. मी लय वर्दी सांगणार हा. नुसते वर्द्या सांगा फक्त, बाकी काय करू नका, करत बसू नका. पावक्या चालवायचे म्हटलं तर घरी झोपा काढून पावक्या चालवायच्या. हां, काम करा, मी कामं करणार. हे तर त्याच्या फोनाला काय झालं बघ रे. बघू ना, हा स्विच ऑफ आहे. हा घ्या. तुझ्या बायका टमाट फोन नाही आले. मरू दे. अण्णा, तोंड गोड करा, माझ्या अनिलची सायकल आली. होय काय वाईफ चांगलं ना गे, चांगली बातमी दिली, बरं झाला. अगदी सोन्यावर पिवलं गेलं. माझ्या पण मानत तर होतंय. काय का होईना, शेंडी तुटोया पारांपी, पण पोरग्याला सायकल घेतली ना, मला अगदी सुख, माझा जीव सुखावला. तुमची साथ होती म्हणून धीर केला आणि पोरग्याला सायकल घेऊन दिली. अरे राजा, तुझ्या सुखात माझं सुख. ते असं धाडस केलं. बरं केलंस. बरं म्हणजे लयच बरं झालं. मी पण माझ्या डोसक्यात होतं वाढी सगळं आपलीच. ते पण आता पहिले अरे राहिली नाही रे. आता कोण कुणाच्यात नाही. होय. कोण कुणाच्या सगळी लोक एकमेकाला पाण्यात बघतात. होय ना. पण माझा विचार आहे, मी जीवत असं बऱ्या ही वाडी एक झाली पाहिजे, नाही तर माना तुटतील. माना तुटतील. कोण आहे काय घरात? त्या कोण अरविंद? ये बस. अण्णा, तुम्ही पण इथंच? वाटलंच मला तुम्ही इथं असणार. होय. अध्यक्षां भावकीची मीटिंग तुझ्याच घरी लावला नाही. होय काय? विजयाला लक्षात असू दे. हा. आणि अनिल कुठे दिसत नाही? अरे काय सांगू बाबा, सायकल घेतल्यापासून त्याचा घरात पाय नाही बघ. बरं, असू दे. मावळतल्या लोकांना पण वर्दी सांगायची आहे. उशीर होतोय. जातो मी. हा, जा. जा. अगो बाय, घाबरले ना, आवाज तरी द्यायचा. नाही बा, आयुष्यभर 2 पायांनी चालले, पण कधी 2 चाकाची आस नाही केली. माझ्याकडे काही नसताना एवढा संसार चालवलास, मग सायकल काय चालवायची त्यात? डोळे बंद कर. का? बंद कर म्हणतो ना. अगो बाय, काय हे? अहो, सायकलीसाठी पैसे कुठून आणले? हॅलो. अरे हां ठीक आहे, पण अगोदर दिले ना तुला, आता परत किती देणार असे? आता एक काम कर, आज नाही होणार आहे ते सगळं, उद्या घेऊन जा. उद्या पाठवतो. हो ठीक आहे. हो नक्की पाठवतो. अरे काय तू काम सोडून इथे काय करतोय? शेट जरा उचलावे. गेल्या महिन्यात तर तुला दिले होते. शेट 10,000ची गरज आहे. 7-8 हजार भेटले तर मेहरबानी होईल. बरं हे घे, येतो. आता परत मागू नको आता. चालेल मेहरबानी.
विषय मराठी. प्रकरणाचं नाव आहे मी वाचतोय. अनिल, अनिल लक्ष कुठे तुझा? आज लक्ष नाही तुझा वर्गात. ए उठा मा सायकल, उठा उठा. ए थांब थांब थांब. ए हॅलो, उठ मा सायकल उठ. बोललो ना एकदा का समजत नाही? ए उठ मा सायकल उठ. किती माहिती आहे तुझी मोठी सायकल आहे काय? चल. ए सुयश, काय मारामारी करताय रे? चला ऑफिसमध्ये या, चला. शांते, पोर अजून सायकल चालवतो की काय? नाही, अनिल अजून घरी नाही आला. मी वाडीत पण जाऊन बघून आला, शाळेत पण जाऊन बघून आला, शाळा पण बंद होती. अनिल अजून घरी नाही आला. शांत हो तो अजून. हो विचारतात त्या. हो आज भावकीची बैठक आहे, लक्षात आहे ना? होय. का हो, काय झालं बहीण? अनिल अजून आला नाही. काय म्हणतोस काय? तू कुठं बघितलंस काय? होय, मी संध्याकाळी त्याला बघितला, चालत येत होता. सायकल नव्हती त्याच्याकडे. अहो काय भाऊ सांगता? अनिल सायकल घेतल्यापासून जमिनीला पाय लावत नाही, शाळेत येता जाता सायकलवरनच जातो. पण मी आज त्याच्याकडे सायकल बघितलीच नाही. अरे इजा, हा पोर गेला कुठं म्हणायचं आता? आपण अरविंद म्हणाला की पोरांना सायकल पण नाही नेलेली. धीर सोडू नकोस. इथे बसून काय करता? चला शोधायला. चला रे. चक्रा म्हणा, तुम्ही कुठे? मग बसून काय करू म्हणा, ठिंड भर यायला मला लागला. ह्या कालोखांना जमायचं आहे. आपण चला. तुम्ही थांबा तिथे. तुम्ही बसा. चला बसा. तुम्ही बसा तिथे. चला चला, आम्ही आहे ते भरून येतो, बघून येतो. बसा इथे. आम्ही येतो. चला रे पटकन. अनिल, 1-1.5 तास झाला. आज स्वतः कुठे गेला तरी कुठं? अनिल, अनिल. पोरगा गेला कोणीकडे असं म्हणावा. हा? अरे बाबांनो, ते पोरगे गेलाय शोधायला. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही पण काय टेन्शन घेऊ नका. अरे काय टेन्शन घेऊ नको. गेलायत ना, तर आणतील शोधून. सोडून तालुक्यात ना आपण तरी कुठे जाणार? आता सबन कालो ब्रेन झाला यात. असं तर दिसा डॉम्पारे आला असता. तर एवढी चांगलवाट झाली नसती. भेटेल त्या. कुठं गेला? अरे भेटे. आपण असं अरे, करूया, पोलीस स्टेशनला अरे हा बघ. अरे हा काय? अनिल, अरे ते हे बा अनिल. तू करतोस काय वरती? अरे वर काय करतोस? थांब तू शांत व्हा. थांब. ए बाळे खाली. थांबा खाली. अरे, माझ्या पोराला उतरा खाली. ए बा, ये रे, ये खाली ये. ये बा, ये खाली ये खाली. ये नाही कोण बोलत. ये, मी बोलतो तुझ्या अरे बाप्पा. बाबा, मग काय केलंस रे माझ्या राजा? अनिल, अनिल, अरे कुठे होतास बाळा तू? संध्याकाळपासून तू घरी आला नाही बाळा. तुम्ही म्हणत होतं पोलीस स्टेशनला जायचंय. हो, धाव झाली असती सगळी. नशीब होता इथेच भेटला म्हणून. मग कुठं गेला होतास तू? काय कमी जास्त झालं असतं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचो होतो. काय झालं? आणि सायकल कुठं आहे? कोणाशी भांडलास काय तू? काय झालं? होय आहे, आमची शाळेत भांडणं झाली होती. मी शाळेत सायकलवर नीट लक्ष देऊन होतो. शाळा सुटल्यानंतर बघतो तर जागेवर सायकल नव्हती. मला वाटतंय त्या दिनकरीत लपवली असणार. अरविंद, त्या दिनकरला आणि त्याच्या बापसाला आत्ताच्या आत्ता घेऊन ये. विजय जाता, पण ते आपल्या विरोध पार्टीतले आहेत. भानगडी नाही काय होतील. मध्ये काय बोलू नका. आज 5 वर्ष बेकीत आहे.
एकी करा. मी म्हातारा एक्स्ट्रा बॉम्बाल्ट आहे, पण कुणाला काय पडलेलं नाही आहे. नियतीने तुम्हाला चांगला धडा शिकवला नाही. आता ह्या पोरांच्या भांडणात मोठ्यांची भांडणं वाटतात. हेच काय पंचकोशी शिकवणार. अख्ख्या पंचकोशी तर ते गावाचं नाव खराब झालं आहे. अरे या तुमच्या या दुश्मनीमुळे समाजांच्या पोरग्यान इजाच्या पोरग्याची सायकल लपवलान. उद्या दुसऱ्यानं काय केला तर केवढ्याच फाडायचं आहे. आता हेच काय करत राहायचं, उद्या डोचकी फोडतील. आधी फूट केवढ्याच पडल्या असती. आमच्या वाडवाडलाची एक म्हण आहे, एकाचं 21 ना 5चं 25. अरे तेव्हा आम्ही गरीब होता, पण आमच्याकडे माणुसकी शिल्लक होती. माणुसकी. आता लोकांकडे पैसा आला तरी माणुसकी गमवला. तर या सायकलला 2 चाकांना, एका चाकात जर हवा नसेल तर सायकल चालेल काय सांगा म्हणा. तसंच हे भावकीचं आहे. हे भावकी चालवायची असेल ना तर 2 चाकात हवा चांगली हवी तर ती मोरं जाईल. अरे भावानो, तुम्हाला माझी सगळ्याला विनंती आहे, तो भावकीतलं वाट थांबवा आणि एकी करा. 4 पावलं मागं या, कारण काय होत नाही. म्हटलं तुम्ही 4 पावलं या, यांनी 4 पावलं यायची.